नमस्कार, मी मधु पाटील. मी महाराष्ट्रीयनमधून बोलते. आज आपण भेटणार आहोत मिस्टर एकनाथ नलावडे यांना, जे गव्हर्मेंट सर्टिफाईड ऑडिटर आहेत. नमस्कार सर. सर, ही तुमची ईएन असोसिएट आहे. त्याची स्थापना कधीपासून झाली? 10 वर्षापूर्वी आम्ही याची स्थापना केलेली आहे. सुरुवातीला बेसिकली एक टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करण्याची माझी खूप इच्छा होती आणि त्यापासून लोकांना चांगली व्हॅल्युएबल सर्व्हिस मिळता येईल कमी कॉस्टमध्ये. मेन इंटेन्शन माझं हेच होतं त्यामध्ये स्थापना करण्यामध्ये. आणि एक माझे दुसरे जे कलिग्स आहेत आणि दुसरा स्टाफना हे करण्यामध्ये इम्प्लॉयमेंट, त्यामुळे आपलं रोजगार चालवता दुसऱ्यांचा सुद्धा त्यामुळे हे होईल, हे त्यामागे उद्देश होता. सर, तुमचं एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन जी फॅकल्टी आहे, म्हणजे तुम्ही बऱ्याच पद्धतीने पदवी ग्रहण केलं, तर त्याच्याविषयी सांगा ना. सुरुवातीला बीकॉम म्हणून बीकॉम केलं, कंप्लीट केलं. नंतर GDCAचं मी केलं, गव्हर्मेंट डिप्लोमा सर्टिफाईड ऑडिटर्स. आणि नंतर STP म्हणून मी काम केलं, सेल टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून. नंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इंजिनियरसुद्धा आहे मी. प्लस ND केला, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी. त्याच्या डिप्लोमा इन नॅचरोपॅथीमध्ये एक ते माझी हॉबी म्हणून मी ते कामाला, म्हणजे ते की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स होत असतात, तर स्वतःचे प्रॉब्लेम्स आपण स्वतः कशा प्रकारे सॉल्व करू शकतो आणि त्याच्यामागे एक थोडा सखोल अभ्यास करायचा होता. म्हणून ते मी ND डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, म्हणजे नेचरबरोबर राहून कसं काय आपल्याला क्युअर करता येतील आपले हे, म्हणून मी डिप्लोमा इन नॅचरोपॅथी केलं. सर, तुम्ही एवढ्या सगळ्या पदवी आणि एज्युकेशनविषयी सांगितलं, पण या ज्या पदव्या आहेत ते कोणत्या दृष्टीने तुम्ही कार्यरत आहात? म्हणजे कोणकोणत्या तुम्ही, जसं गव्हर्मेंट सर्टिफाईड ऑडिटर आहेत, तशा पद्धतीने कोणकोणत्या अशा पदव्या तुम्ही आता लागू करतायत लोकांना, म्हणजे कोणत्या पदावर कार्यरत आहात? अच्छा, जे गव्हर्मेंट सर्टिफाईड ऑडिटर्स म्हणून आम्ही जे करतो आहे त्याच्यामध्ये जनरली बेसिकली सोसायटीचे ऑडिट, या धर्मदाय संस्थांचे ऑडिट्स, आणखीन बऱ्याच प्रकारे असं जे बँका असतात ज्या पतपडे या टाईप, त्यांचे आम्ही ऑडिट करू शकतो. आणि या संस्थेचं जनरली एक हे करण्यामागे इंटेन्शन होतं की जेणेकरून आपण संस्थेला एक नॉमिनल फीस घेऊन एक काम करता येईल हे. आणि ह्या प्रकारे. आणि दुसरं आम्ही एक NCFA NCFMचं आम्ही केलेलं आहे, शेअर रिलेटेड टू शेअर मार्केट. तर यामध्ये आम्ही गोल्ड चालवतो, म्हणजे जसं NSE BSE करन्सी मार्केटमध्ये. तर ह्या जे रिलेटेड टू स्टॉक मार्केट आहे, तर या स्टॉक मार्केटमध्ये असं जनरली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला खूप पहिल्यापासून घाबरतात. जनरली गुजराती, मारवाडी या लोकांचं त्याच्यावर कमांड आहे, वर्चस्व आहे, पण आपले महाराष्ट्रीयन लोक याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. तर माझं इंटेन्शन हे स्टॉक मार्केटमध्ये जाण्याचं किंवा त्याविषयी शिकण्याचं हे होतं की आपल्या लोकांना कसं पुढे जाऊन प्रोग्रेस करता येईल, त्यांना हे रिलेटेड टू शेअर मार्केट शिकून आपल्या स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल, हे त्यामागचं इंटेन्शन आहे. अच्छा, आता तुम्ही ऑडिटर आहात, एक गव्हर्मेंट सर्टिफाईड ऑडिटर आहात. लोकांना ऑडिटर म्हणून किंवा ऑडिट म्हणून बऱ्याच अशा कल्पना असतात किंवा बेसिक असं नॉलेज असतं की कशा पद्धतीनं ऑडिट आहे किंवा चार्टेड अकाउंटंट किंवा त्याच्याविषयी थोडंसं साधारणतः नॉलेज असतं की कशा पद्धतीने असतं. तर तुम्ही एक गव्हर्मेंट सर्टिफाईड ऑडिटर, याच्याविषयी सांगा ना की ऑडिट हे कशा पद्धतीने असतं. जसं कॉर्पोरेट ऑडिट आहेत, बऱ्याच प्रकारचे बँकिंग ऑडिट आहेत तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तर त्याच्याविषयी जरा थोडंसं डिस्क्रिप्शन करा ना. हे सोसायटी ऑडिट जे असतात, जे जनरली सोसायटीने अकाउंट तयार केल्यानंतर ते आमच्याकडे पाठवतात की त्यामध्ये जे सोसायटी बरोबर त्या लोकांनी अकाउंट लिहिलेले आहेत की नाही, सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी काय गैरव्यवहार केलेले आहेत की नाही, तर याचे रिपोर्ट्स आम्हाला काढून एक कॉपी सोसायटीला द्यायची असते, दुसरे जॉईंट रजिस्टरला सबमिट करायची असते. अशा प्रकारे आम्ही प्रामाणिकपणे राहून जे काय आहे ते, जेणेकरून कॉर्पोरेशन सेक्टरमध्ये कशा प्रकारे चांगलं सोसायटी चांगल्या प्रकारे विदाऊट भ्रष्टाचार काम करता येईल हे आम्ही बघतो. आणि लोकांना चांगल्या प्रकारे कशा प्रकारे लोकांना जे संस्थेचे मेंबर आहेत चांगल्या प्रकारे कशा प्रकारे त्यांचं जे ते मेंटेनन्स देतात त्याविषयी त्यांचा पैशाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, हे आम्ही जनरली त्यामध्ये बघतो. तुम्ही हे सोसायटी ऑडिटविषयी सांगितलं, पण सर मुख्य म्हणजे बँकिंग ऑडिट. ठीक आहे, वाणिज्य शाखेतले जे विद्यार्थी आहेत, बँकिंग ऑडिट म्हटलं की त्यांना थोडंसं नॉलेज असतं, पण बँकिंग ऑडिटविषयी काय सांगू शकता? बँकिंग ऑडिट जनरली ते वेगळं फील्ड आहे, त्यामुळे ह्यामध्ये ते आम्ही
कन्क्लूड करत नाही. पण इंटरनल ऑडिट म्हणून बँकेत आपण ते पतपेढ्या संस्था आहेत त्याविषयी त्यांचं ऑडिट आम्ही करू शकतो. इंटरनल ऑडिट करू शकता. पतपेढी संस्थेचं ऑडिट पण करू शकतो आपण. ज्या पतपेढ्या संस्था आहेत त्या जनरली कोणा लोकांना बँकेकडून लोन मिळत नाही किंवा काही मिळत नाही, अशा लोकांना पतपेढीमधून लोन घेतात. तर त्यांचे ते जे मेंबर्स आहेत त्यांना बरोबर त्यांचा मोबदला मिळतो की नाही, लोन बरोबर हे होत आहे की नाही, ते आम्ही जनरली बघतो. सर तुम्ही एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर आहात, त्याचबरोबर तुम्ही अशा बऱ्याच पद्धतीने पदव्या ग्रहण केल्यात. मग जे प्रोफेशनल वर्किंग आहे ते कोणत्या पद्धतीने, म्हणजे अकाउंटिंग करतात, सेल टॅक्स करतात, ते कोणकोणत्या पद्धतीचं? हां, जनरली आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. बेसिकली आम्ही सेल टॅक्समध्ये करतो, इन्कम टॅक्समध्ये करतो. आता नवीन वॅट आलेलं आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स सर्व्हिस, त्यामध्ये आम्ही काम करतो. सर्व्हिस टॅक्समध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचं आम्ही काम करतो. प्लस अशी बरेच कामं करतो आम्ही, जे सोसायटी कन्व्हेन्स, सोसायटीचं ऑडिट, सोसायटीचं अकाउंटिंग, असं मल्टी टास्क. प्लस आम्ही शेअर मार्केट रिलेटेड आम्ही लोकांना गायडन्स करतो, कोचिंग करतो. त्या शेअर मार्केटविषयी क्लासेस आम्ही चालवतो, फ्री सेमिनार मी कंडक्ट करतो मार्केटविषयी. सर तुम्ही बोल्डचं आता बोललात की मला गव्हर्नमेंटकडून बोल्ड सेंटर आहे की जे शेअर मार्केटचे म्हणजे असतात त्यांना आम्ही कॉपरेट करतो, किंवा जे त्यांचा पूर्णपणे ते डबघायला आलेले असतात किंवा ते मध्ये डुबलेले असतात शेअर मार्केटमध्ये, अशा लोकांना तुम्ही मदत पण करतात, तर त्याविषयी सांगा ना. जनरली बेसिकली शेअर मार्केट असं की पहिल्यापासून मार्केटमध्ये असं लोकांनी हे केलं की शेअर मार्केट म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना असं म्हणजे असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे पैसे, हां हां, शेअर मार्केट लांबच राहावं आणि त्यामध्ये पैसे टाकले की पैसे जाणारे दुपटा, म्हणजे एक लॉस आपल्याला. त्याचं ज्ञानच नसतं ना. महाराष्ट्रीयन लोक म्हणा किंवा इतर लोक आहेत, त्याचं पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत नाही. नाही, पण ते तसं नाही आहे. शेअर मार्केटमध्ये असं तर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्ट केला आणि विथ प्रॉपर नॉलेज जर हे केलं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली, तर मी माझंच एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मी सुरुवातीला जे हे मार्केट म्हणजे मी तेव्हा स्वतः ट्रेडिंग करायचं. मी तेव्हा माझ्याकडे गोल्ड बिल्ड काहीच नव्हते. तर मी स्वतः 10,000पासून मी चालू केलेला आत्ता 10 वर्षापूर्वी. ते आज माझं स्वतःचं पोर्टफोलिओ 10 लाखाच्या वर आहे. एक एक्झाम्पल म्हणून मी देतो. आणि जेव्हा मार्केट कितीही खाली आलं तरी आता मार्केट 16-17 हजार रुपये आहे. जर मार्केट तर करतच जातं. हां, नाही, मार्केट जरी झिरोवर आलं तरी माझ्या इन्व्हेस्टवर काही फरक पडणार, कारण जे मी 10,000पासून जे चालू केलेलं आहे ते माझे 10,000 रुपये मी केव्हाच काढून घेतलेले आहे. जर तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केलात तर शेअर मार्केटमध्ये असा जो पैसा मिळेल ना तो कुठेच मिळू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगपेक्षा लाँग टर्म म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये खूप विश्वास करता? असं काही नाही. जर तुम्ही प्रोफेशनल असाल आणि जर तुम्हाला मार्केटचं सगळं व्यवस्थित माहिती आहे की कुठे जनरली याच्यामध्ये असं एंट्री लेवल आणि एक्झिट लेवल, जर एंट्री लेवल तुम्हाला प्रॉपर माहिती असेल तर मी तर सांगेन शेअर मार्केटमध्ये लॉसच नाही आहे. आता मी जनरल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की मार्केट जेव्हा खाली येतं की सगळे बोलतात की मार्केट डाऊन आहे, डाऊन आहे, डाऊन आहे, तेव्हा ॲक्च्युली त्यावेळेस पैसे कमवायला चान्स असतो. हे लोकांना माहिती नसतं. जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा आपण जर शॉर्ट केले आणि जेव्हा कमी भावामध्ये उचलले तर त्यामध्ये आपल्याला ह्यूज प्रॉफिट येतो. आणि जनरली बेसिकली सगळे लोक हे शॉर्ट जे प्रोफेशनल आहेत हे शॉर्ट करूनच पैसे कमवतात. म्हणजे असं की मार्केट ज्यावेळी डाऊन असतं तेव्हा आपण शेअर्स खरेदी करून ठेवू शकतो आणि नंतर आपण ज्यावेळी मार्केट असं नाही, मार्केट जेव्हा डाऊन जात असतं त्यावेळी आपण शॉर्ट करायचे. ओके, दॅट इज शॉर्ट ट्रेडिंग. शॉर्ट करायचं आणि खालच्या लेवलला पुन्हा बाय करा. तर समजा एक्झाम्पल देतो, 100 रुपयाला तुम्ही एखादा शेअर शॉर्ट केला, तो खाली आला 95ला आला, तर 95ला तुम्ही परत बाय केला तर 5 रुपये इंटू 100 क्वांटिटी, तर 500 रुपये तुम्हाला 10-15 मिनिटात मिळतो. आणि मार्केट हे वर जाण्यापेक्षा खाली लवकर येतं. समजा तो वरती जायला 5 तास घेत असेल तर खाली तो तुम्हाला अर्ध्या तासातच शॉर्ट मारणार. पण याच्यासाठी पर्सनली ब्रोकर पण दिले जातात ना सर? नाही, ब्रोकर जनरली बेसिकली ब्रोकर हे गाईड करतो की तुम्ही जनरली गाईड पण नाही की तो अकाउंट तुम्हाला फॅसिलिटी देतो की तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देणं, हे करणं, ते ब्रोकर डिमॅट ट्रेडिंग ही एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. आणि प्लस कधी ब्रोकर सांगतात की हे तुम्ही हे बाय करा, हे सेल करा, पण मी तर सांगेन ती ब्रोकरच्या ह्याच्यापेक्षा जाण्यापेक्षा आपण स्वतः त्याच्यामध्ये फंडामेंटल टेक्निकली स्टडी करून जर केलं तर शेअर मार्केटमध्ये लॉस असा नाही आहे. बरेच IPO पण येतात ना. IPO या कंपनी जेव्हा नवीन हे करतात तेव्हा IPO काढतात. IPOमध्ये इनिशियल, पण आता IPOमध्ये पैसे लावणं म्हणजे थोडं रिस्की झालेलं आहे. हे पैसे कमवण्यासाठीच कंपन्या IPO काढतात, त्याबद्दल जास्त मी काय बोलू शकत नाही. ठीक आहे सर, आता तुम्ही एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर आहात, मग तुमची कस्टमरचं कसं आहे, म्हणजे तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत कोणत्या कस्टमरना पुरवता? आम्ही जनरली बेसिकली आम्ही सोसायटी आणि प्लस आम्ही टॅक्सी सोसायटी, पतपेढ्या,
प्लस सोसायटीचे जे मेंबर्स असतात त्यांना इंडिव्हिज्युअलीज काय प्रॉब्लेम्स असतात त्याबद्दल. बस हे आम्ही करण्यापेक्षा आम्ही दुसरंही काम करतो की जसं टॅक्सेशन रिलेटेड काम करतो. टॅक्सेशन, वॅट, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, सेंट्रल एक्साईज, सर्व्हिस टॅक्स, या आम्ही सगळं जेणेकरून आमच्याकडे जो एखादा क्लायंट आला तर त्याला कुठे बाहेर दुसऱ्या कुठेही जायची गरज नाही. कारण आम्ही सगळ्या तऱ्हेची आम्ही सर्व्हिस देतो. म्हणजे टॅक्सेशनपासून फायनान्सपर्यंत, म्हणजे इन्व्हेस्टमेंटपासून त्याच्यासमोर पैसे आले तर कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे, म्हणजे एकाच ह्याच्याकडे तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस मिळतील. सर, तुम्ही हे ऑडिटिंगचं काम करता ते फक्त महाराष्ट्रासाठी मर्यादित आहे की ऑल ओव्हर इंडियामध्ये करता? आम्ही सगळं ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे हे जे सर्टिफाय ऑडिट आहे ते आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो. बाकी टॅक्सेशनचं काम आहे ते आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये करतो. इंडियामध्ये या ज्या टॅक्सेसच्या योजना निघाल्यात त्याच्याविषयी सांगा. आता जे जनरली टॅक्सेशनमध्ये आता GST सर्व्हिस लागू करणार आहे, पण ते लागू अजून केलेलं नाही आहे. पण ते लागू केलं तर बऱ्यापैकी टॅक्सेशनचा बर्डन जो आहे लोकांकडे तो कमी होईल. आणि आता जो टॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये मल्टिपल टॅक्सेस बरेच आहेत. लोकांनी वॅट आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे. तर एखादा बिझनेसमॅन हे टॅक्सेशनच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यामध्ये त्याचा गुंतून जातो तो धंदा. माझं ओपिनियन असं आहे की गव्हर्नमेंटने जर टॅक्सेशन सिम्प्लिफाय केलं आणि एका ह्याच्यामध्ये आणलं, एक टॅक्स अशाप्रमाणे लागू केलं तर जेणेकरून जसं गव्हर्नमेंटने प्लॅन केलेलं आहे GST आणायचा, व्यापाऱ्यांनासुद्धा चांगला फायदा येईल आणि गव्हर्नमेंटलासुद्धा रिव्हेन्यू चांगला मिळेल. तुम्ही टॅक्स कन्सल्टंट कशा पद्धतीने करता? म्हणजे आजकाल बरेच असे व्यवसाय आहेत की किंवा ITR फाईल करतात लोक, अहवालपत्रक जोडतात, तर त्याला प्रत्येक वेळेला टॅक्स सर्टिफिकेट हवंच असतं. मग ते कशा पद्धतीने करतात? नाही, आता जनरली आता तुम्हाला एक छोटा जरी माणूस पकडला त्यांना IT रिटर्न हे फाईल करावंच लागतं. दॅट इज अ मॅन्डेटरी. पॅन कार्ड त्याला मॅन्डेटरी लागतं. सगळं टॅक्सेशन आणि कुठेही त्याला काही करायचं झालं, साधं लोन घ्यायचं, 5 लाखाचं लोन जरी घ्यायचं झालं तरी त्यांना ITR रिटर्न करावे लागतात. तर आम्ही त्यांना प्रॉपर गाईड करून त्यांना असं जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये त्यांना फायदा होईल आणि त्यांचं भरभराटी होईल. किंवा त्यांना कुठे काही जर एखादा मोठा बिझनेस करायचा असेल तर बँकेमध्ये त्यांना जाऊन ते फाईल दाखवली तर त्यावर ते लोन बिन घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना गाईड करतो. सर, हे टॅक्सचे आहेत, बरेच असे टॅक्सेस योजना निघतात, ठीक आहे, तर याच्याविषयी तुम्ही काही सजेशन देता? म्हणजे गव्हर्नमेंटचं असे प्रत्येक वेळेला योजना, प्रत्येक मीटिंग असेल किंवा याच्यामध्ये तुम्ही सांगता की अशा पद्धतीने त्यामध्ये पूर्णपणे वर्किंग झालं पाहिजे किंवा काय टॅक्सेसबद्दल? जनरली गव्हर्नमेंट असं आम्ही सजेशन देतो, पण जनरली ते गव्हर्नमेंटची सेपरेट बॉडी असेल ते तरी पण सगळं तुमच्याकडून तुम्ही गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर आहात, तर अशा पद्धतीने एक सजेशन देऊ शकतो. पण आता ते मानणं नाही मानणं गव्हर्नमेंटचं. हां, ते बरोबर आहे, पण एक सजेशन करता का कशा पद्धतीने करता? किंवा ते मी तुम्हाला आता सांगितलं की सिम्प्लिफाय केलं तर सगळ्यांनाच चांगलं असतं. ते असे म्हणजे एकच टॅक्स असायला पाहिजे अशा प्रकारे. अशा पद्धतीने तुम्ही सजेशन करता. सर, आधुनिक युग चाललं आहे, संगणकीय युग चाललं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इंटरनेट तर सगळ्यांचाच फायदा होत आहे. आज आपण छोट्याशा गोष्टीचं जरी माहिती काढायला गेलो तर लगेच लोक इंटरनेटवर टाईप करतात आणि त्याच्यातून माहिती काढतात. मग असे टॅक्सेसचे पण बरेच असे हे आहेत की त्याच्यामध्ये पण इंटरनेटवर माणूस शोधून करते, फाइंड आउट करतो आणि त्यातून माहिती काढतो. तर मग या इंटरनेटचा परिणाम कशा पद्धतीने झाला आहे? चांगला झाला आहे की वाईट झाला आहे? जनरली इंटरनेट जे झालं आहे ते माझ्यामध्ये तर खूप चांगलं झालेलं आहे. जर त्याचं असं असतं की प्रत्येक गोष्टीला दोन्ही असं एक चांगली बाजू एक वाईट बाजू असते. पण व्यावसायिकदृष्ट्या बघितलं की दृष्ट्या बघितलं किंवा हे झालं तर इंटरनेट जर आहे ना तर माणूस खूप प्रगती करू शकतो. तो बसल्या बसल्या ऑनलाईन कुठेही जगामध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो. किंवा आता जसं तुम्हाला एक्झाम्पल झाले, डिपार्टमेंट पहिले कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आपण गेलो, जसं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, टॅक्सेशन, वॅट डिपार्टमेंट, सेल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये किंवा सर्व्हिस टॅक्स, तिथे फाईल काढण्याचं एक ते पिऊनला रिक्वेस्ट करावी लागायची असं तसं, तेव्हा तो फाईल काढा. पण आता एक बटन क्लिकवर केलं की ते सगळा डाटा अवेलेबल आहे. पण काही जणांचं असं मत असतं ना सर की आजकाल एवढ्या सगळ्या सुविधा फॅसिलिटी उपलब्ध झाल्यात संगणकीय युग असल्यामुळे किंवा संगणकावर एवढ्या सगळ्या फॅसिलिटी दिल्यात, पण कसं असतं ना की पूर्वी ह्या नव्हत्या. मग आपल्याला कन्सल्टंट करावा किंवा विचारायला की त्यात ऑडिटर असो किंवा चार्टर्ड अकाउंटंट असो त्याच्याजवळच जावं लागत होतं. हा एक वेगळ्या अर्थाने व्यावसायिकदृष्ट्या त्याचा फायदा होता. मग याविषयी काय बोलाल? म्हणजे हा परिणाम आपल्या दृष्टिकोनातून इंडिव्हिज्युअली बघितलं तर एक वाईट परिणाम दिसून येतो. वाईट परिणाम असं बोलता नाही ना. पहिलं म्हणजे आम्हाला मी सांगतो की पहिलं आम्हाला रिटर्न फाईल करायला डिपार्टमेंटला जावं लागायचं. आता मी इथे बसल्या बसल्या आम्ही सगळे रिटर्न फाईल करू शकतो. तो एक फायदा झाला. आणि जसं जसं वाढत जातं तसं तसं सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा जेव्हा कॉम्प्युटर येणार होते तेव्हा लोकांना असं वाटतं की कॉम्प्युटर आला की बेरोजगारी होईल.
पण आता उलटं झालं की कॉम्प्युटर आल्यामुळे आणखीन IT सेक्टर नवीन डेव्हलप झाला आणि ते एवढं आज ह्यूज डेव्हलप झालं आहे की त्यामुळे फॉरेन करन्सीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे हे जर आणखीन डेव्हलप झालं, हा जो स्पीड आता खूप थोडा कमी आहे, पण तो जर डेव्हलप होईल तर आणखीन अपॉर्च्युनिटी नव्या डेव्हलप होतील. आणि माझ्यामध्ये तर हे आहे. पण समजा आता जसं इंटरनेट झाल्यामुळे जे फेसबुक आले आणि मुलं असं ते चॅटिंग करत राहतात किंवा हे करत राहतात, ते पण ती कुठल्याही गोष्टीचा कुठलीही गोष्ट जर ॲडिक्ट झाली तर त्याचा साईड इफेक्ट होणारच. सर आता तुम्ही बोललात की टॅक्सेस योजना आहेत, आम्ही सजेशन करू शकतो, पण मान्य करणं किंवा अमान्य करणं ही गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. सर अशा काही योजना आहेत टॅक्सेसच्या की त्याच्यावर पास तर झाल्यात, म्हणजे ॲक्ट तो पास तर झाला आहे, परंतु अंमलात नाही आलेल्या अशा काही योजना आहेत टॅक्सेसच्या? नाही, असं कुठल्या योजना नाही, पण जनरली ज्या होतात त्या पास हेच होतात, सगळ्या अंमलात होतात. अच्छा. तुम्ही एवढे मोठे गव्हर्नमेंट ऑडिटर आहात, बऱ्याच अशा पदव्या ग्रहण केल्यात, अकाउंटंट आहात किंवा सेल टॅक्सविषयी तुम्ही पूर्ण प्रोफेशनली वर्किंग करता, तर मग सर तुम्हाला एखादी अशी मोठ्या कंपनीची अपॉर्च्युनिटी पण आली असेल, नोकरीची संधी पण आली असेल, मग तुम्ही नोकरीच्या संधी बऱ्याच आलेल्या, पण गुजरातमध्ये पण मला अपॉर्च्युनिटी, बऱ्याच ठिकाणी असं अपॉर्च्युनिटी आहे. पण पहिल्यापासून असं होतं की आपल्याला बिझनेसच करायचा आहे, म्हणजे काही छोटा मोठा जरी असेल ते बिझनेसच करायचा. त्यामुळे आपण आपलं करता करता रोजगार दुसऱ्यांना मिळेल आणि एक मनात असं होतं की बिझनेसच काहीतरी करायचा, जिद्द होती की मला काहीतरी करून दाखवायचं. बिझनेसच करायचा. त्यामुळे त्याच फील्डमध्ये तुमचं एज्युकेशन किंवा तुमच्या एवढ्या पदव्या बघून तुमचं स्ट्रगल दिसतंच आहे की तुम्ही कशा पद्धतीने ते स्ट्रगल केलं आहे. सर तुम्ही याचबरोबर तुम्ही एक प्रोफेशनली वर्क करताच आहात, ठीक आहे, तुमचं एक त्या पद्धतीने एक पगडा पण आहेच, पण तुम्ही सोशल वर्किंग पण करताय, ठीक आहे, तर त्या ट्रस्ट आहेत तुमच्या भरपूरशा, त्याच्याविषयी सांगा. ट्रस्ट म्हणजे आमचं कसं आहे, आमची एक विश्वशांती विकास चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तर त्या ट्रस्टमध्ये आम्ही लहान मुलांसाठी काम करतो. आमचं ट्रस्टचं नाव आहे विश्वशांती विकास चॅरिटेबल ट्रस्ट. विश्वशांती विकास चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे शांतीतून विकास करणे. जनरली आज बघितलं आपण सगळीकडे, तर कोणी माणूस शांत नसतो, आणि जेव्हा माणूस शांत नसतो तेव्हा त्याचा प्रॉब्लेम्स असतो. माणूस शांत झाला की त्याचा विकास होणारच. तर लहानपणापासून मुलांमध्ये ते डेव्हलप करणं, त्यामुळे फ्युचरमध्ये त्यांचा विकास चांगल्या प्रकारे होईल आणि ते कुठेही वर्ल्डमध्ये जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारे एक ठसा उमटवू शकतात. त्यामागे आमचे इंटेन्शन आहे की म्हणून मी या संस्थेची स्थापना केली, की जेणेकरून आपण पैसा कमवणे हा मेन उद्देश आहे, पण त्यातून काहीतरी आपलं एक आपण समाजाकडून घेतलेलं आहे, तर समाजाला काहीतरी परतफेड करायला पाहिजे. म्हणून आम्ही आमचं जे इन्कम असेल त्यातल्या काही पर्सेंटेज आम्ही या ट्रस्टला देतो आणि त्या ट्रस्टमार्फत आम्ही कामं करत असतो. तसंच मुंबई एज्युकेशन असोसिएशन म्हणून आमची अजूनही काही संस्था आहे, त्यामध्ये आम्ही तर तिथे आम्ही एक मालवणीमध्ये एक शाळा चालवतो. अशा बऱ्याच संस्थेसाठी मी काम करत असतो. आणखी असं चालू आहे आता बऱ्याचपैकी. सर मनापासून मला एक सांगावं वाटतं, तुम्ही जसं सांगितलं की विश्वशांती एक ट्रस्ट आहे तुमची, ठीक आहे, तुमच्याकडे बघून म्हणजे तुमचा एक शांत स्वभाव आहे, त्या पद्धतीने या नावाचं एक उपादेव झालं आहे असं मला वाटतं. आणि सर हे जे तुम्ही ज्या पद्धतीने सोशल वर्किंग करताय किंवा समाजासाठी जे करताय, हे खूप एक कौतुकाची बाब आहे किंवा एक जाणीवपूर्वक केलेलं एक कृत्य आहे असं म्हटलं जातं. कारण की सोशल वर्क म्हटलं की काही ट्रस्ट असे आहेत की पूर्णपणे त्यामध्ये फायनान्शियल बॅकग्राऊंड बघितला जातो की त्या पद्धतीने स्थिती आहे आणि त्या पद्धतीने ते वर्किंग पण करत असतात, काम पण करत असतात, ठीक आहे. सर तुम्ही या पद्धतीने हे पूर्णपणे तुम्ही काम करता आणि या पद्धतीने एक पर्सनली क्वेश्चन विचारते की तुम्ही ह्या जो पदव्या ग्रहण केलात किंवा या पद्धतीने तुम्ही स्ट्रगल केलं, यामागे कोणीतरी प्रेरणास्थान असेल की कोणीतरी यशस्वीरित्या तुम्हाला सहकार केला असेल? प्रेरणापासून म्हणजे आई सांगायची काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाची आई सांगते हो काहीतरी केलं पाहिजे. नाही, पण आणि स्वतः असं वाटलं की नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे. जनरल कॉमन माणसासारखे. पण कसं असतं माहिती आहे का, सगळ्यांना अशी एक ध्येय असतं किंवा जिद्द असते की मला काहीतरी बनायचं आहे, पण त्याला कोणीतरी पुश करावं लागतं. नसं पुश कोणत्या तरी पद्धतीने करावं लागतं आणि ते जर नाही भेटलं आपल्याला, ते एक बोलतात ना, ते एक गायडन्स नाही भेटला किंवा मोटिवेशन नाही भेटलं तर नाही आपण पुढे जाऊ. तर त्या बाबतीत तुम्हाला कोणाचा उल्लेख करावा असं वाटेल? असं ठीक आहे, माझ्या आई वडीलच त्यांनी प्रोत्साहन दिलं की हे केलं पाहिजे आपल्याला, बस बाकी असं म्हणजे त्यांचा एक आशीर्वादाचा हात होता म्हणून तुम्ही या पद्धतीने स्ट्रगल करून आज एवढ्या मोठ्या पदावर आहात. सर तुम्ही बऱ्याच पद्धतीने हे सगळं वर्किंग करताय किंवा काम करताय, तर तुमच्या अशा काही भविष्याच्या योजना आहेत की तुम्ही कोणत्या पद्धतीने हे पुढं अजून नेणार आहात? जनरली भविष्यामध्ये माझ्याकडे की आमचे असं 4-5 ठिकाणी आम्ही ऑफिस करून मॅक्सिमम आम्ही लोकांना रोजगार देऊ शकू, या प्रकारे आम्हाला काम करायचं आहे. आणि आम्ही दुसऱ्या प्रकारे आम्ही नुसतं टॅक्सेशन न करता आम्ही दुसरंसुद्धा काम करतो.
असं आमचं फायर अँड सेफ्टी रिलेटेड एक कंपनी आहे ते आहे. प्लस आम्ही जसं शेअर मार्केटचं आम्ही हे करतो त्यामधून लोकांना गाईड करून ते ट्रेनिंग देऊन त्यांनी कसं त्यांचं स्वतःच्या पायावर कसं त्यांना ट्रेडिंग करता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना हे देतो आणि मॅक्सिमम लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि चांगल्या प्रकारे ग्रो होईल हे इंटेन्शन आहे. सर मी पाहतीये तुम्हाला बरेच असे अवॉर्ड पारितोषिक मिळाले, तर त्याच्याविषयी सांगा ना. बरेच असे आहेत, तुम्ही थोडं त्याच्याविषयी डिस्क्रिप्शन करा की कोणत्या पद्धतीने आणि कधी कधी तुम्हाला भेटलेत ते. याच्याविषयी मी काय सांगणार आता स्वतःचे बोलतात ना की नाही थोडं सांगा ना, कारण की आम्हाला माहिती नाहीये की तुम्ही कोणत्या पद्धतीने अवॉर्ड कशाबद्दल. जनरली लोकांना असं वाटतं की कोण चांगलं काम करते तर त्याची दखल घ्यावी, अशा लोक करतात. आम्ही तरी पण एखाद दुसरा असा अवॉर्ड सांगा. आम्हाला बोलवतात पण मला ते आवडत नाही म्हणून मी जात नाही. पण ठीक आहे त्यातून काही म्हणजे असं म्हणतात ना की एवढे लोक समोरून बोलत आहेत तर आपण गेलं पाहिजे. असं बाकी असं मी जास्त काय सांगणार ते जो तरी पण एखाद दुसरा आता हा प्रियदर्शनी क्रांतीरत्न अवॉर्ड तुम्हाला भेटला 2011 रोजी, तर तो कशाबद्दल. समाजसेवा आणि आमचं सगळं सोशल वर्किंगचे अवॉर्ड आहेत आहे, काही कोचिंग रिलेटेड आहे, काही एज्युकेशन रिलेटेड आहे, काही बऱ्याच ठिकाणी आम्ही लिखाण करतो त्या संबंधित मिळालेले आहे. सर तुम्ही तुमच्या डिग्रीज आता तुम्ही जसं आपण सगळ्यांनी उल्लेख केला की तुम्ही या पद्धतीने डिग्री घेतल्या, स्ट्रगल केला. सर आपले युवा वर्ग म्हणजे स्टडी म्हटलं की त्यांना खूपच हे वाटतं आणि CA जे बसले आहेत किंवा अनेक अशा गव्हर्नमेंट ऑडिटर एक्झाम आहेत, आता बरेच गव्हर्नमेंटचे एक्झाम पण निघालेत, त्याला बसतात थोडेसे कचरतात, तर त्यांना थोडं सांगा ना की कशा पद्धतीने हे स्ट्रगल किंवा मोटिवेशन चालू राहतं पुढे आपल्या आयुष्यामध्ये. सगळ्यात पहिलं म्हणजे की माणसाने सगळ्यात पहिले मेहनत केली पाहिजे. मेहनत केल्याशिवाय काय आपल्याला फळ मिळणार नाही. जर व्यवस्थित मेहनत केली आणि प्रॉपर टाईममध्ये म्हणजे वेळामध्ये म्हणजे जे आपलं जे काम आहे ज्या वेळेमध्ये झालं पाहिजे त्याच टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. आपलं जे एज आहे त्या एजमध्ये नंतर मग आपण करायचं म्हटलं तर होत नाही. तर ज्यावेळी आपली जी संधी मिळाली आहे, जे आईवडील आपल्याला देतात एज्युकेशन दिलं, त्याच्यात मेहनत करून जर आपण पुढे गेलो तर नक्की माणूस काही करू शकतो. तोच वेळ असं कॉलेजमध्ये टाईमपास करणं किंवा याच्यामध्ये करणं नंतर माणसाला पश्चाताप करायची वेळ येते. याचा करिक्युलम किंवा स्टडी म्हटलं गेलं तर खूप हार्ड असते का. स्टडी असं कुठलाही हार्ड नसतं, कुठलाही अभ्यास हार्ड नसतं. आपण जर मनपूर्वक केला, मेहनत केली तर सगळं काही साध्य होतं. काही हार्ड नसतं. पण आपण जर शिकायला इंटरेस्ट घेतला तर आणखीन इंटरेस्ट येत जातो. म्हणजे कोणत्याही कामाची आवड असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करत जातो. सर शेवटी मला असं सांगावं लागेल, तुम्हाला मराठी आमचे बांधव आहेत, महाराष्ट्रीयन आपले बांधव आहेत, त्यांना एखादा संदेश द्यावा वाटत असेल तर. नाही मराठी माझं असं की आपले बरेच लोक पुढे आहेत, अजूनही जाणार. पण आपण पण काहीतरी दुसरे पुढे आहेत म्हणून आपण स्वतःहून काहीतरी प्रत्येक माणसाने असा विचार केला पाहिजे आपण पुढे जाऊन काहीतरी समाजासाठी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. कोण कितपत पुढे जातं याचा विचार करण्यापेक्षा आपण म्हणजे कुठपर्यंत पुढे जाऊ या पद्धतीने आपण आपलं कर्तव्य किती पार पडतं, आपण देशासाठी समाजासाठी विश्वासाठी काय करतोय ते जास्त इम्पॉर्टंट. दुसऱ्यांनी काय करण्यापेक्षा मी काय करतोय, मी किती लोकांसाठी करतोय, जे समाजाकडनं आपण घेतलेलं आहे ते आपण किती परतफेड करतोय ते बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तसं जर प्रत्येकाने बघितलं तर आपला देश हे व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने असं बघितलं तर देश आपला पूर्ण आघाडीवर जाईल. आज आपण भेटलो मिस्टर नलावडे साहेबांना आणि नलावडे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या विषयी आणि त्यांच्या प्रोफेशनविषयी चांगली अशी माहिती दिली आहे आणि सरांना भेटून आणि सरांशी बोलून खूप आनंद झाला आहे. आज सरांनी एवढा वेळात वेळ काढून त्यांनी एवढे बिझी असून त्यांचा बिझी शेड्यूलमधून वेळ काढून त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितली आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला कॉपरेट केलं, त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद सर.